रामकृष्ण हरी. क्षेत्री जे पेरी जे ते वासुनी आनन निपजे, का पाहिजे ते चिदे की जे. दर्पणाद्वारे श्री गुरु ज्ञानोबाराय म्हणतात की ज्याप्रमाणे आपलं वर्तन असेल त्याचप्रमाणे आपल्याला सुख किंवा दुःख प्राप्त होत असतं. जसं शेतामध्ये जे आपण पेरू तेव्हाच्या दुसरं काही उगवणार नाही. गहू पेरले गहू उगवणार, तांदूळ पेरले तांदूळ उगवणार, किंवा आरशामध्ये जे बघू तेच आपल्याला दिसेल. जगद्गुरु तुकोबाराय सांगून राहिले, सुखात्वा दुःख भोग हा देहाचा, नाश त्या ज्ञानाचा न करावा. सुख आणि दुःख हा आपल्या कर्माचा भोग आहे. आपल्या ज्ञानाचा भक्तीचा का नाश करावा. आणि म्हणून या ठिकाणी जे देऊ तेच मिळतं. एसटी मध्ये एक ग्रस्त बसले होते. तेवढ्यात एक मुलगा आला. पेपर घ्या पेपर घ्या पेपर घ्या, वर्तमानपत्र घ्या. या ग्रस्तानी 5 रुपये दिले. आणि तो पेपरवाला मुलगा त्याने पेपर दिला. तो मुलगा खाली गेला तर हे ग्रस्त मोठमोठ्याने हसू लागले. मोठमोठ्याने हसू लागले. तो मुलगा म्हणला, का हसता. हे ग्रस्त म्हणले, अरे तुला 5 रुपये दिले पण ते मी खोटेच दिले, तुला खरे दिले नाहीत, खोटे रुपये देऊन तुला मी फसवलं. तसं तो मुलगा सुद्धा मोठमोठ्याने हसू लागला. हे ग्रस्त म्हणतात, तू का हसतोस. तो मुलगा म्हणाला, हे बघा तुम्ही मला खोटे 5 रुपये दिले, तसं मी सुद्धा तुम्हाला कालचाच शिळा पेपर दिला. म्हणून मोठमोठ्याने तो मुलगा हसू लागला. म्हणजे उदाहरणाचं तात्पर्य, आपण जसं कर्म करू तसंच आपल्याला फळ मिळेल. म्हणून श्री गुरु ज्ञानोबा सांगतात की आपलं कर्म आपण स्वच्छ आणि सत्य केलं पाहिजे. रामकृष्ण हरी.